नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या राजकारण जोरात आहे. निव देशामध्ये निवडणुकीला अजून बराच वेळ आहे. 2029 म्हणजे बराच वेळ आहे. 3 वर्ष आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक त्या मानाने समोर आहे. पुढच्या वर्षी निवडणूक आहे. म्हणजे 6 महिन्यांनी निवडणूक आली आहे उत्तर प्रदेशची. आणि उत्तर प्रदेश हे महत्त्वाचं राज्य आहे. देशाचा पंतप्रधान उत्तर प्रदेश ठरवतो. पंतप्रधानाचा मार्ग जो हायवे आहे, तो हायवे उत्तर प्रदेशातून जातो. कारण तिथे 80 जागा आहेत लोकसभेच्या. त्यामुळे उत्तर प्रदेश जे सांगेल ते देशाचं नेतृत्व त्या पद्धतीने डेव्हलप होते. आता उत्तर प्रदेशची निवडणूक आता 6 महिन्याने आहे, सप्टेंबरमध्ये. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काय होते त्या हिशोबाने सध्या देशात वेगवेगळी राजकीय समीकरणं बांधली जात आहेत, मोडली जात आहेत, नवीन तयार होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विचार केला तर मोदी शहा यांना धोका आहे का? गेली 3 निवडणुका मोदी शहा जिंकत आले आहेत. आता ही 2029ची निवडणूक ही 4थी निवडणूक असेल. त्याच्या 2 वर्षाआधी म्हणजे पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक आहे. ती जिंकावीच लागेल मोदींना. मोदी आणि योगी आदित्यनाथ आणि त्यांचे चाणक्य म्हणजे ते शहा, अमित शाह यांना हे कुठल्याही परिस्थितीत जिंकावेच लागेल, नाहीतर तो मोठा तडाखा बसेल. म्हणजे मोठ्या भूकंपाची ती तयारी असेल. उत्तर प्रदेश जिंकावंच लागेल भाजपला आणि मोदी शहांना. आता उत्तर प्रदेशात तसं सध्या काही आव्हान नाही आहे मोठं. परंतु हे साधी हवाई कधी वादळ होऊन जाते, त्याचा काही पत्ता लागत नाही. ते सध्या सुरू आहे का तसलं काही प्रकार? अखिलेश यादव हे काय स्पेंट फोर्स आहे. म्हणजे अखिलेश यादव काही असं चमत्कारी असं काही डायनामिक काही नेतृत्व नाही आहे. एक यादव पाहिजे म्हणून उत्तर प्रदेशात यादव आहेत. तिकडे मायावती आहे. पण हे जे समीकरण आहे सध्या तरी मोदी आणि अमित शहाच्या विरोधात कोणी दिसत नाही तिथं. आधी नव्हता, आताही काही दिसत नाही. मग तरीही मोदी शहांना टेन्शन का? हा एक प्रश्न आहे. टेन्शन यासाठी की जेनशी हे जे तरुण पोरांची जी गँग पुढे आली आहे, त्यामुळे मोदी शहा टेन्शनमध्ये आहेत, जबरदस्त टेन्शनमध्ये आहेत. आणि हे टेन्शन साधं सुद्धा नाही, सत्ता गमावण्याचं टेन्शन आहे मोदी शहांना. तुम्ही कल्पना करा, सत्ता गमावण्याचं टेन्शन मोदी शहांना आहे. नाहीतर मोदी शहा आपल्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगतील. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला मोदींना त्या जैनजीच्या आग्रहावरून. आता जैनजीचं म्हणणं होतं पेपर फुटला आहे, राजीनामा पाहिजे, शिक्षण व्यवस्था खराब आहे. पण ते आज खराब थोडी आहे, फार आधीपासून खराब आहे ती. तरी राजीनामा द्यावा लागला. तर असं कुठलं वादळ येतं आहे की ज्यामुळे मोदी शहा टेन्शनमध्ये आहेत. आणि मोदी शहांना ही सर्व हवा कळते, आपल्याला धोका आहे. पुढची निवडणूक 2029ची निवडणूक अवघड आहे, हे सर्वात आधी मोदी शहांना कळते.
त्यामुळे त्यांना जेनझी हे सर्वात मोठं आव्हान आहे आणि जे जेनझीचे लोक जिथे ते फिरत आहेत तिथे त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आता लोक आता हे भाजपवाले त्यांना विचारतायत की बाबा कुठून आले तुम्ही. तर कोणी अभिजित बिस्के नावाचा माणूस कुठून तरी विदेशातून येतो. मी माझ्याकडे बोस्टनची डिग्री आहे असं म्हणतो, पण डिग्री दाखवत नाही. आता डिग्री मोदींनी दाखवली नव्हती आपल्याकडे. अशा डिग्र्या अनेक डिग्र्या लोक घेऊन राजकारणात आहेत. तर हा अभिजित बिस्के हा मोदी शहांचं गणित भिसकवणार की काय अशी असं टेन्शन आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांची प्लॅनिंग सुरू आहे ते सर्वांना म्हणजे चकित करणार आहे. आणि त्या हिशोबाने जनमानस जो आहे तोही मोल्ड होतोय. म्हणजे राहुल गांधी यांची हवा म्हणजे हवा गेलेला हा फुगा आहे. सध्या राहुल गांधी फिरतायत आणि त्या ज्या पद्धतीनं ते आक्रमक झालेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळतोय तर चमत्कारिक आहे. म्हणजे राहुल गांधी कधी रस्त्यावर आले नव्हते आतापर्यंत. यावेळेला पहिल्यांदा ते रस्त्यावर आले, पंतप्रधानांच्या घरापुढे धरण्यावर बसले. नंतर आपल्या एका कार्यकर्त्याला पॅलेट गनचा मार लागला म्हणून त्याला घेऊन दिल्लीमध्ये पोलीस ठाण्यापुढे 5 तास त्यांनी आंदोलन केलं. तर हा राहुल गांधी देशाला एकदम नवा आहे. आणि म्हणून हा राहुल गांधी जेव्हा पुण्यात आला त्या पुण्यात त्याला ऐकायला हाऊसफुल गर्दी होती. मुलींची गर्दी. म्हणजे देशाचं जे मानस जे आहे ते बदलत आहे का केवळ नाही म्हणून हा प्रश्न टोलवून देता येणार नाही. कारण काहीतरी सुरू आहे. लोक आपले विचार करतायत. लोक काहीतरी वेगळे करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि ते सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येत नाही आहे का हाही प्रश्न आहे. आता सध्या काय मुद्दे आहेत पहा ना. मुद्दे आहेत वंदे मातरम. 2 कडवे म्हणा की 6 कडवे म्हणा, काय फरक पडणार आहे. जे देशप्रेमी आहेत ते देशप्रेमी आहेत. परंतु आज कुठले मुद्दे पुढे रेटले जात आहेत. त्यामुळे जे बीजेपीचे लोक आहेत कट्टर त्यांना हे आवडत आहे का हाही प्रश्न आहे. की आज देशापुढे प्रश्न काय. देशापुढे प्रश्न आहे की नोकऱ्या. आज तरुणांना नोकऱ्याच नाहीत आणि मोदी शहा नोकऱ्याबद्दल बोलत नाहीत. नोकऱ्या हा विषयच नाही, इश्यूज नाहीत अशी त्या लोकांची भावना झालेली दिसते. अनएम्प्लॉयमेंट आज नंबर 1चा प्रश्न आहे. बेरोजगारी. नंतर पेपरफूट ते शिक्षण व्यवस्थेला प्रॉब्लेम आहे. तो फार आधीपासून सुरू आहे. अनेक वेळा पेपर फुटले पण ते कोणी नाही पाहिले अशी परिस्थिती होती. आता पेपर फुटलेले लोक पाहत आहेत पण त्यामुळे त्याची आरडाओरडा होतोय. नोकऱ्या नाहीत आणि नोकऱ्या निघण्याचे रस्ते, मार्ग, हायवे सत्ताधाऱ्यांनी स्वतःहूनच बंद केले आहेत. म्हणजे नोकऱ्या निघतच नाहीत. हा खरा प्रॉब्लेम आहे. नोकऱ्या निघतच नाहीत. पण तरुणांना नोकऱ्या मिळणार कशा. तुम्ही त्याचा म्हणता की तुम्ही नोकऱ्या देणारे व्हा. हे तर जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. आता हे गेली 8-10 वर्ष लोकांनी सहन केलं आहे. मोदी 101 गॅरंट्या देत राहिले, त्यात लोक भुलत राहिले. पण आता लोकांना ॲलर्जी येत चालली आहे.
आणि मोदींना ती ॲलर्जी दूर करावी लागेल. देश जर प्रगती करतोय तर देश प्रगती करतोय तर देश नोकऱ्या का देऊ शकत नाही? देशाने नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजेत. देशात नोकऱ्या निर्माण होत नसतील तर ती प्रगती कसली? प्रगती कशी मग ती? नोकऱ्याच नाहीत. जी नोकऱ्या देऊ शकत नाही ती प्रगती कशी? आता हे प्रश्न विचारला जाणार आहे. रस्त्यावर लढाया होणार आहेत. आणि आता मुद्दा हा वंदे मातरम नाही किंवा ते दानपेटीतल्या चोऱ्या नाहीत, मंदिरं नाहीत. आता हा विषय चर्चेला येणार आहे. राजस्थानमध्ये शाळेमध्ये एक कॉक्रोच घुसले. आता प्रत्येक शाळेमध्ये कॉक्रोच घुसणार आहे. कारण शाळा म्हणजे आपण काय म्हणजे शाळा म्हणजे शाळेचे गोठे करून टाकले आहेत आपल्या लोकांनी. जिथे शिक्षण सोडून बाकी सर्व मिळते. त्यामुळे आता हे टेन्शनचे दिवस आहेत. सत्ताधाऱ्यांना टेन्शन आहे, मोदी शहांना टेन्शन आहे. मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस म्हणतात मी महाराष्ट्रातच राहणार आहे. एकूणच राजकारण बदलत आहे का? म्हणजे प्रत्येकाने विचार करावा अशी परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटते? आपले लोक फार हुशार आहेत. ते केव्हा धोका देतील, केव्हा धक्का देतील आणि केव्हा डोक्यावर घेतील काही सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटते? काय होईल? कॉमेंट करा. नमस्कार.